नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन आर्मीमध्ये मोठ्या पदांची आता भरती निघालेली आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी 8वी पास आहेत किंवा 10वी पास आहेत किंवा 12वी पास आहेत असे सर्व विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। तर याची इत्तमभूत माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही सह्याद्री नेट कॅफे या आपल्या YouTube चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर कृपया सह्याद्री नेट कॅफे आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण की नवीन भरती, नवीन शैक्षणिक माहिती, सगळं अपडेट्स आपण सह्याद्री नेट कॅफे या पेजवरती देत असतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया आणि त्याआधी सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर बघा, इंडियन आर्मीमध्ये मोठ्या जागांची भरती निघालेली आहे। तर यामध्ये अग्निवीर जनरल ड्युटी म्हणजे जीडी साठी तुम्ही फॉर्म भरू शकता, अग्निवीर टेक्निकल साठी फॉर्म भरू शकता, अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर, अग्निवीर ट्रेड्समन जे विद्यार्थी 10वी पास आहेत किंवा ट्रेड्समन साठी जे विद्यार्थी 8वी पास आहे असे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। आता बघा, जे पहिलं पद आहे अग्निवीर जनरल ड्युटीचं, यासाठी पात्रता काय पाहिजे तुम्हाला? फक्त 45% गुणांसह तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। ते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात। पद क्रमांक 2 म्हणजे अग्निवीर टेक्निकल साठी कोण फॉर्म भरू शकतं? तर ज्या विद्यार्थ्यांना 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण आहेत म्हणजे 12वी पास वाले, पीसीएम फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश, किंवा 50% गुणांसह 10वी आणि आयटीआय, मग आयटीआय असेल किंवा डिप्लोमा असेल तर आयटीआय आणि डिप्लोमा केलेले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। डिप्लोमाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत सगळे ट्रेड्स यामध्ये सामील केलेले आहे। त्यानंतर पद क्रमांक 3, तिसरं पद कोणतं आहे? लिपिक स्टोअर आणि स्टोअर कीपरचं जे पद आहे तर त्यासाठी तुम्हाला 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। तर त्यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतं? मग 12वी मध्ये आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स असे सर्व विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर पद क्रमांक 4, 10वी उत्तीर्ण म्हणजे अग्निवीर ट्रेड्समन साठी फक्त तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि पद क्रमांक 5 साठी जर तुम्ही फक्त 8वी जरी पास असाल विद्यार्थी तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तर बघा, आता शारीरिक पात्रता काय काय दिलेली आहे तुम्हाला? तर जनरल जे आहे तर जनरल ड्युटीसाठी जीडी साठी तुमची उंची जी आहे ती 168 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे। आणि वजन तर ते आर्मी मेडिकल स्टँडर्ड नुसार उंची आणि वयाच्या प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे। छाती कमीत कमी तुमची 77 आणि जास्तीत जास्त 82 च्या दरम्यान तुमची भरायला हवी। अग्निवीर टेक्निकल साठी तुम्हाला 167 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे। अग्निवीर लिपिक साठी तुम्हाला 162, सर्वात कमी हाईट इथे लागणार आहे तुम्हाला। म्हणजे मग जे विद्यार्थी ज्यांची कमी हाईट वगैरे आहे तर त्यांनी नाराज व्हायचं काम नाही, तर त्यांनी ते विद्यार्थी लिपिक किंवा स्टोअर कीपर साठी सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात। 162 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे। अग्निवीर ट्रेड्समन जे विद्यार्थी 10वी आणि 8वी उत्तीर्ण आहे तर अशा विद्यार्थ्यांना 168 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे। त्यानंतर भरती सहभागी जिल्हे म्हणजे भरती कुठे कुठे निघाले आहे विद्यार्थी मित्रांनो ही? तर बघा, पुण्याच्या अंतर्गत कोणते जिल्हे येतात? अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर। त्यानंतर औरंगाबाद जे डिपार्टमेंट आहे म्हणजे आताचा छत्रपती संभाजीनगर, तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी हे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात। त्यानंतर कोल्हापूरच्या अंतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा। नागपूरच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया। मुंबईच्या अंतर्गत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे एवढ्या जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। आता याचे जे ठिकाण आहेत हे सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे। सोबतच तुम्हाला वयाची अट काय विद्यार्थी मित्रांनो? तर तुमचा जन्म 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 च्या दरम्यान असला पाहिजे। मग तुम्ही कन्फ्युज न होता काय करा, तुमची जी जन्मतारीख आहे ती तुम्ही चेक करा, 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 च्या दरम्यान आहे का? जर असेल तर कृपया तुम्ही अर्ज करू शकता। नोकरीचं ठिकाण कुठं आहे? तर संपूर्ण भारतभर, कारण इंडियन आर्मी जे आहे तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली येतं, त्यामुळं तुम्हाला पूर्ण भारतभर नोकरीची संधी आहे। फीस या ठिकाणी तुम्हाला 250 रुपये म्हणजे 250 रुपये फी असणार आहे। अर्ज कसा करणार तुम्ही विद्यार्थी मित्रांनो? तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज कधीपासून सुरू झालेले आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल आहे आणि सुरू कधीपासून झालेले आहे? तर 13 फेब्रुवारी पासून सुरू झालेले आहे। आणि पेपर कधी होणार आहे? 1 ते 15 जूनच्या दरम्यान, ही तारीख कदाचित बदलू शकते, तर या दरम्यान तुमचे पेपर असणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही इंडियन आर्मीसाठी जे विद्यार्थी 8वी पास आहे, जे विद्यार्थी 10वी पास आहे आणि जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये अर्ज करता येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे इंडियन आर्मीमध्ये देशाच्या सेवेत एक खूप मोठी संधी उपलब्ध आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचा नक्कीच लाभ मिळवा। जर तुम्हाला आणखी काही अडचणी असतील, आणखी काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्यासोबत करणार आहोत। तत्पूर्वी सह्याद्री नेट कॅफे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की तुमच्यासाठी अशी विविध महत्त्वपूर्ण माहिती आम्ही देत असतो, त्यामुळे सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।